नमस्कार. मी आपला धीरज पाटील म्हणजेच आपला लाडका DJ पाटील पुन्हा एकदा यूट्यूबच्या सेवेत. तर आता आज आहे 15 जानेवारी 2026. तुम्हाला माहिती असेल आज काय आहे म्हणून, पण हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत 15 दिवसांपर्यंत नंतर पण पोहोचू शकतो, कधी पण पोहोचू शकतो, एका वर्षामध्ये पोहोचू शकतो. तरी मी आजच केला व्हिडिओ. आणि तर आज काय आहे तुम्हाला माहिती असेल, इलेक्शन म्हणजे मतदान, वोटिंग. आजपर्यंत तुम्ही म्हणजे या 3 महिन्यांपासून तरी तुम्ही ऐकलं असेल, जास्त करून कोणते गाणे आता ऐकले असेल, जास्त करून स्टेटस, इंस्टाग्राम स्टोरी जे काय असेल ते तुम्ही असं ऐकलं असेल, संकल्प बोल के हम तो निकल पड़े, हर द्वार खोल के गगन कहे विजयी भव. आता हेच गाणे कानात भिंगत असेल. आज थांबले कारण आज वोटिंग आहे. अजून असे बरेच गाणे पण मला आता आठवत नाहीत म्हणून राहू द्या. तर मला हे बोलायचंय, पहिले म्हणजे मी आधीच क्लिअर करून देतो बरं का. माझे आता बरेच मोठ्या नेत्यांची, माझे नाही म्हणजे माझ्या वडिलांचे वगैरे म्हणून, माझे पण बऱ्याच नेत्यांचे वगैरे खासदार आमदार यांच्याशी ओळख आहे. तरी मी निडरपणे न घाबरता बोलणार आहे आणि कोणालाही उद्देशून बोलत नाहीये म्हणून लक्षात ठेवा. सगळ्यांसाठी हे, कोणालाही उद्देशून बोलत नाहीये मी, कारण माझा हेतू फक्त समाज कल्याण आणि समाज कार्याचा असतो. मग तर आता विषय हा आहे की आपल्या घरात जेव्हा हे नेते येतात म्हणजे इलेक्शनच्या पहिले काही रॅलीने येतात, काही प्रचार करतात आणि काही घरी येतात, काही 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 तर डायरेक्ट पैसे देतात. आता मला माहित नाही आता या इलेक्शनमध्ये कोणी पैसे देत आणि कोण देऊ शकतं मला माहित नाही. आणि जरी माहिती असेल मी सांगू शकत नाही, बरोबर आहे. मग विषय हा आहे, हेच नेते आपल्याशी असं बोलतात जसं काही 7 जन्मों से हम एक थे, हमारा कोई नाता था, असे वागतात आपल्यासोबत. आणि इलेक्शन झालं, जुदा हो के भी डायरेक्ट जुदा हो गए हम, फिर 5 साल के लिए अलग हो गए, तू कोण आणि मी कोण. म्हणजे काही नेते असे पण आहेत की जे कायमस्वरूपी आपल्या सेवेत असतात, समाजासाठी, एरियासाठी कामं करतात. पण असे फक्त 20% किंवा 30% लोक असतील बरं का. बाकीचे आहे ना फक्त पैसे खाऊ असतात. आता मी घाबरत नाही कोणाला, कोणी पण असू दे, घाबरत नाही. हे नेत्यांपर्यंत जरी गेलं माझा व्हिडिओ तरी काय हरकत नाही, उलट जाऊ द्या. मग विषय हा आहे की या नेत्यांनी आता 15 जानेवारी 2026 हा गेला, उद्यापासून आता बघू ना. आता आज बघा नेते आता हे सगळे घाबरलेले असतील, माझं काय होईल काय नाही, इलेक्शन मध्ये मी जिंकेल की नाही, मला सीट मिळेल की नाही, सीट मिळेल, मतं मिळतील की नाही, असे खूप प्रश्न पडतील. पण जो नेता खरा असेल ना, म्हणजे असं नाही म्हणजे ज्याला नाही का काही अपेक्षाच नाहीये की मला मत नाही मिळाली तर मी आपलं कार्य करत राहील, असा नेता कधी घाबरणार नाही. रात्रभर तू आपलं झोपून राहील. नाही तर बाकीचे नेते त्यांना झोप लागली नसेल. आता काल पण नाही आणि आज पण लागणार नाही झोप की माझा निकाल काय येईल म्हणून. मग आता विषय असा आहे, जे नेते खरंच मनापासून कामं करतात ना, त्यांना पद असो की नसो, असे घाबरत नाही. आणि असेच ना आपल्या
जनतेसाठी लाभदायक असतात. मग आता बघू की इलेक्शन झाल्यावर आपल्या घरी कोण येतं आणि कोण नाही. आणि मी सांगतो बघ तुम्हाला, सामान्य जनतेला मी हे आव्हान देतो आणि सांगतो, सजेस्ट करतो की जो नेता आपल्या घरी कधी आलेला नाही, म्हणजे काहीच संबंध नाही, किंवा किंवा येत जरी नसेल पण काम केलेच नाही कोणते, आणि तो फक्त कधीतरी ते कोणाच्या तरी मार्फत, कार्यकर्त्यांच्या मार्फत फक्त पैसे वाटत असेल, किती पण नसू द्या हो, 1 करोड जरी दिले नाही एखाद्याला, पैशांनी मत घेता येत नाही. तर मग ना, जो पैसे देतो, पैसे देऊन मत घेतो आणि फक्त पैसे देऊन बरं का, बाकी काहीच कामं नाही द्यायचे, अशांना खरंच मत द्यायचे नाही. आणि मी खरंच अशांना देत नाही. जितकं मी आता ओळखतोय ना, आता मी आधी साधा मुलगा होतो, अनुभवामधून मी खूप शिकलोय आणि असा युट्यूबर झालोय, मग ऑलराऊंडर झालोय, मल्टी टॅलेंटेड झालोय, सगळे ऍक्टिंग, सिंगिंग, डान्स सगळं करतो मी, रायटर पण आहे. पण मग मी अनुभवावरून शिकलोय आणि मग मी अजून अनुभव घेतोय की कोणता नेता कसा आहे म्हणून मी कॉन्टॅक्ट वाढवतोय माझं आता, आणि त्याच्यामध्ये बघतोय. मी तुम्हाला हेच आवाहन करतो की आता तुम्ही सुद्धा बघा की या पुढच्या 5 वर्षामध्ये, आय थिंक 5 वर्षच असतात ना नगरसेवकांचे, मग या 5 वर्षांमध्ये कोण आपल्याशी कसं वागते, कोण कसं काम करते ते बघा. असं नाही बोलत येतं मी की हे 5 वर्ष गेले तर पुढचे 5 वर्ष बघा, असं नाही. प्रत्येक 5 वर्ष तुम्ही बघत राहा, म्हणजे की कोण कसं करते काम. आता मला माझं आमचे एक नेता माहिती आहेत, कोण आहेत, नाव तर घेणार नाही पण माहिती आहेत. नाव काय घेणार नाही कारण चांगलेत ते, म्हणून सांगते मी. मग तसं मला कसं माहिती आहे एक नेता चांगला आहे म्हणून, मग माहिती आहे ते कामं चांगले करतात, सगळं चांगले, नेचर चांगले, एक कॉलवर लगेच हजर होतात ते. मग अशांना मत देणं, डोळे झाकून मत देऊ शकतो आपण. आणि अशांनी कधी कधी पैसे जरी वाटले तरी काही हरकत नाही, पण सगळेच पैसे वाटत असणार बरं का. आणि असं पण आहे ना, पैसे देणं आणि घेणंही हा गुन्हा आहे इलेक्शनच्या वेळेस. आताच काहीतरी आय थिंक भोसरीमध्ये कोणाचं तरी काहीतरी झाले, माहित नाही मला, असं ऐकलंय फक्त कानावर आलं माझ्या, की तिला अटक केली का कारवाई केली याच्यावर. मग पैशांनी तर नाहीच घ्यायचं, पण आत्ता जर नियम असं लागू केला असेल की पैसे द्यायचे नाही ते इलिगली, तर नकाच देऊ. लपून छपून पण पैसे नका किंवा देऊ पण नका. कन्क्लुजन फक्त आहे, आज मतदान झाल्यावर या पुढच्या 5 वर्षामध्ये आपल्याकडे कोणता नेता कसा येतो, काय करतो, ओळख देतो की नाही, ते सगळं बघा. फक्त ना, एखाद्या नेता आता भेटलं ना तुम्हाला, असं नेता भेटलं ना की जो आपल्या घरी आलाय, आपल्याकडे मत मागायला आले वगैरे, त्यांना ना सहज ना असं भेटले ना, विचारायचं ओळखलं का हो, ओळखलं का विले ना, ते बोलले ना, ते किंवा ती, हा ओळखलं ना, मी बोलायचं मग माझं नाव काय सांगा बरं, कुठं राहतो, सगळं विचारायचं. तेव्हाच कळतं आपल्याला की हा आपल्याला ओळखतो का फक्त ड्रामेबाज करतोय. कळलं का? तर झालं, मी संपवतो माझा लेक्चर, प्रवचन. धन्यवाद, ऐकल्याबद्दल धन्यवाद बरं का. ज्यांनी ऐकलं नाही त्यांना तर मग थांबवतो मी. जय हिंद, जय महाराष्ट्र. छत्रपती शिवाजी महाराज की जय. बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो.